नमस्कार नमस्कार. भाऊसाहेब, तुमच्या वयाला उद्या 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मराठवाडा नेता फेसबुक, यूट्यूब आणि दैनिकाच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि भविष्यामध्ये अधिकात अधिक लोकांचं तुमच्या हातून कल्याण हो ही अपेक्षा करत असताना तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय लोकांना द्यावा अशी मी विनंती करतो. माझा जन्म 13 ऑगस्ट 1964 साली मूळ गाव माझं लांबजना, तिथं माझं जन्मस्थान आहे. तिथून मी जवळजवळ शिक्षण माझं कुमारस्वामी कॉलेज औसाला झालं. ग्रॅज्युएशन कंप्लीट. औशाला 1984 ते 93पर्यंतचा प्रवास होता. किराणा दुकान करत होतो. पुन्हा किराणा दुकान सोडून लातूरला 1993ला भूकंप झाल्यानंतर लातूरला आडत दुकान टाकलं होतं. त्या 93 ते 2000पर्यंत आडत दुकान केलं. नंतर साहेबाशी विलासराव साहेबाशी चांगले संबंध झाले. वारंवार त्यांच्याशी संपर्कात येत असल्यामुळे त्यांनी मला बाजार समितीला 15 वर्षाखाली तिकीट दिले होते. त्यावेळेस मी चांगल्या मतानं जवळजवळ निवडून आलो. पहिली माझी राजकीय एंट्री त्याच्यात लातूरमधून झाली. अगोदरपासून काय राजकीय वारसा नव्हता, पण साहेबाच्या आशीर्वादानं पहिल्या संचालक म्हणून बाजार समितीत काम करण्याची संधी भेटली. त्याचं माझं काम बघून दुसऱ्या वेळेस माननीय नामदार दिलीपराव साहेब, भैयासाहेब, धीरज भैया यांनी मला पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली. आणि त्या पिरियडमध्ये बी 5 वर्षात चांगलं काम करण्यात, जेवढी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला तो प्रामाणिकपणे केला. त्याचंच फळ म्हणून मला तिसऱ्यांदा भैयासाहेबांना आणखीन बाजार समितीत संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. नकळत आपलं जेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला तो चांगला प्रामाणिकपणे नेत्याशी एकनिष्ठ राहून, काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे राहून, नेत्याशी एकनिष्ठ राहून जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माथाडी कामगाराचे तुम्ही किती दिवस मराठवाडा विभागाचे? महाराष्ट्र माथाडी बोर्डावर मला माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस विलासराव देशमुख झाले त्यावेळेस पहिल्यांदा संधी दिली होती की महाराष्ट्रातून 2 प्रतिनिधी द्यायचे होते. ती म्हणजे खरं म्हणजे आमदार लेवलचे पद आहेत. सगळे आमदार लोक उत्सुक असतात त्या माथाडी बोर्डात. त्या बोर्डावर साहेबांनी मला पहिल्यांदा संधी दिली ती काम करण्याची. ते 5 वर्ष बोर्डात ते काम करण्यात आलं. तुम्ही तसं 5 तुमच्या दाल मिल, 2 आडत दुकान आणि हे असताना तुम्हाला युवा काँग्रेसचं अध्यक्षपद कसं काय जमलं, किंवा मायक्रो मायनॉरिटीचे असताना तुम्ही कसं काय म्हणजे न्याय देऊ शकलात? नाही, त्यावेळेस माझ्याकडे दाल मिल नव्हते अगोदर साहेब. औषधाला त्यावेळेस माझं छोटं किराणा दुकान होतं. साहेबाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस एक 5 वर्ष नवीन यंग टीममध्ये एक कॉलेजमध्ये युवा जनरल सेक्रेटरी पद मी वारंवार निवडणुका लढवून आल्यामुळे एक चांगला चेहरा म्हणून साहेबांनी मला युवा काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मोठ्या साहेबांनी दिली होती. हां, त्यावेळेस मुजबुद्दीन पटेल आपले त्यावेळेस तिथं होते जिल्हाध्यक्ष. त्यावेळेस मला त्यांनी जवान काकांनी संधी दिली होती. त्यावेळेस चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस भूकंप झाला होता 1993ला. ज्यावेळेस तेवढं लोकांना जेवढी मदत करता येईल त्यावेळेस केली होती. गाड्या पाठवणं, एसट्या काढणं, जाऊन जाग्यावर स्पॉटला सगळे आम्ही युवक काँग्रेसची टीम त्यावेळेस किल्लामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक लोकाला मदत जेवढी करता येईल तेवढी केली. त्यावेळेस बी चांगलं काम करण्यात आलं युवक काँग्रेसच्या माध्यमातून. भूकंपाच्या काळातल्या काही आठवणी तुम्ही सांगू शकता का? भूकंप ज्यावेळेस भूकंप झाला, गणेश विसर्जन जाऊन आम्ही कमीत कमी 5 वाजता घरी जाऊन झोपलो तर ते भूकंप झाला. 6 वाजताच आम्ही मग लगेच ST मधून गाड्या काढून, ST महामंडळाच्या गाड्या काढून किल्ल्याला घेऊन गेले आम्ही लोक युवक काँग्रेसचे. त्यावेळेस बरेचसे लोक खाली अडकलेले होते. काढू दवाखान्यात जेवढं ज्याला जी बसेल तसं ॲम्ब्युलन्स हे सगळं जेवढा प्रयत्न करायचा तेवढं कमीत कमी आम्ही 100 मुलाची युवक काँग्रेसची टीम होती. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून जेवढं सहकार्य करायचं त्यावेळेस केलं काम आम्ही. त्यावेळेस चांगल्या पद्धतीचं आम्हाला त्याला एक समाधान वाटलं मानसिक, किंवा लोकांच्या कामासाठी आपण पडलो. नुकतंच अध्यक्ष होऊन 1 वर्ष बी झालं नव्हतं, तर ते काम करण्याची संधी एक चांगल्या प्रकारची त्यावेळेस आलती आम्हाला. अच्छा, तर एका बाजूला दिवसेंदिवस कुटुंब लहान सुखमहान म्हणण्यासारखं छोटं कुटुंब, हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक असताना तुम्ही जवळजवळ 6-7 भाऊ काय
आणि 40 लोकांचं कुटुंब. मला वाटतं मराठवाड्यात बोटावर मोजण्या इतकेच कुटुंब असतील की बिदादाचं घर म्हणजे 40 लोक एकत्र असलेलं घर. हे कसं काय सगळं जमतंय? सगळं आमच्या मेन म्हणजे आमचं पायाच मोठे बंधू आमचे नंदलालजी बिदादा मेन आमच्या घरचे आधारस्तंभ म्हणजे त्यांनीच सगळ्याला आमच्या छोट्या छोट्या भावाला सगळ्याला सांभाळून घेऊन चालले. त्या पाऊल टाकून आम्ही सगळे भाऊ त्याच्या पाठीमागं चलत गेलो. त्याच्यानंतर आमच्या मुलाला बी तशीच सवय लागली की जॉईंट फॅमिलीत राहायची. आम्हाला आवडतच नाही, घरी सगळे आम्ही कुटुंबी एकत्रच असतो सगळे. जेवणाला पण सगळे मिळून गप्पा मारून छप्पा भावून. क्रिकेट खेळायचं असलं तर सुद्धा आमच्या बाहेरची टीम लागत नाही. आमची 9 मुलं मिळून क्रिकेट खेळतात, भाऊ मिळून. कधी येळमाशा असेल, आपले दसरा असेल, गावाकडे मेळावा असेल, सगळे गावाकडे सण सगळे भाऊ मिळून एकत्र करतो. तीज असेल, आपला मोठा सण असेल, आम्ही सगळ्या सुना भाऊ आमच्या बायका सगळे एकत्र बसून आत्तापर्यंत दिवाळी, तीज, दसरा हे सगळे सण आम्ही गावाकडे मूळ गावी लांबदा नाही तेच करतो. आत्ता बी 30 तागायत आमची प्रथा चालू आहे. आता इथं आमचा लातूरला व्यवसाय बी असला तर आम्ही सध्या गावाकडंच लक्ष्मीपूजन दिवाळीचं करतो आहे. तीजला गावाकडं जातो आहे. सगळे भाऊ बहिणी आणि ते सगळे सुना सगळे एकत्र बसून जेवण करून संध्याकाळी गप्पा छप्पा चालतात. ह्याच्यामध्ये थोडं बहुत आम्हाला काही आमच्या मनासा काही होत नसते, पण आम्ही थोडं ॲडजस्टमेंट करतो. लहान मुलाचं म्हणणं ऐकून घेतो, मोठ्याचं बी ऐकवतो, आदर ठेवतो. आमचा आईचा आणखीन आमचा आशीर्वाद मोठा आहे. आईचं वय आमचं 93 आहे, तर बी आमच्या आईला दिसते, करते, बोलते. आणखीन संध्याकाळी 9च्या पुढे टाईम झाला तर आई टोकत राहते की कुठं इतक्या वेळ कुठे गेलता काय नाही, चालूच राहते. तर त्याच्यामुळं आम्हाला थोडे एक पहिल्यापासून एकत्र राहायची एक सवय लागली. आणि त्याच्या आमच्या पाठिंबा रामाच्या मागं लक्ष्मणासारखं जसं भाऊ असतात तसं आमच्या मागं सगळे आमचे लहान मुलं पोरं सगळे सोबत राहतात. त्याच्यामुळे एक आनंद वेगळा आहे जॉईंट फॅमिलीत राहण्याचा. आता तुमच्या काकी ह्या जिल्हा परिषदेला निवडून आल्या आणि महिला बालकल्याण सभापतीच्या वेळेस मला वाटतं KS जाधव हे आमदार होते. ते तर आता आमच्याकडं तर आमच्या जवळजवळ आमच्या मतदारसंघात 60% मराठा समाजाचं वोटिंग आहे. आमचे 40 मतदान आहेत. तरी बी आमचे साहेब मोठ्या साहेबांनी आम्हाला त्यावेळेस तिकीट दिले होते. दिलीपराव साहेब भैयासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वहिनीला तिकीट देण्यात आलं होतं. बसवराज पाटील होते त्यावेळेस मुरुमकर, यांनी पण तिकीट दिले होते. पण आमचं नेटवर्क चांगलं असल्यामुळे खालच्या लेवलला जाळं चांगलं असल्यामुळं समाज न बघता आपल्या सिंगल 40 लोकांच्या वोटिंगला जवळजवळ लातूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मताने सीट 3000 मतांना आमची सीट निवडून आली होती त्यावेळेस वहिनीची. म्हणून त्या शिवराज पाटील साहेब असतील, बसवराज पाटील साहेब असतील, विलासराव साहेब असतील, भैयासाहेब असतील, सगळ्यांनी आग्रह करून आम्ही जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदच मागत होतो नेत्याला. पण एक चांगला आदर्श जाहीर जिल्हा बघून माझा आग्रह होता भैयाला. पण भैयाने म्हणले एकदम मराठा द्यायचं म्हणून त्याला एक शब्द दिले होते म्हणून कवी त्यांना न देता आपणाला त्यावेळेस महिला बालकल्याण सभापती करण्यात आलं होतं. त्यावेळेस बी आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या वहिनीने आमच्या मुकेशने चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात पूर्ण मतदारसंघाचा कायापालट पिंजून काढून चांगल्या पद्धतीचं काम केलं. जेवढ्या योजना आहेत जेवढ्या खेचून आणण्याचं काम केलं आमच्या मतदारसंघात त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. जवळजवळ आमच्या वहिनीच्या काळात कमी 1000-2000 शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या होत्या. पूर्ण जिल्हाभर त्यांचा कार्यक्रम चालूच राहत होता महिनाभर. चांगल्या पद्धतीत त्यांनी पण काम केलेत. त्यांचा पण आम्हाला अभिमान आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं. एका बाजूला दालमिल, एका बाजूला उद्योग, दुसऱ्या बाजूला राजकारण आणि त्याचबरोबर उत्तरेश्वर पिंपरीच्या माऊली ह्या मला वाटतं महिन्यातून एकदा ह्या लांब जाण्याला यायच्या. आणि आतासुद्धा लातूर बाजारपेठेतून सगळ्याकडून गोळा करून तुम्ही माल पाठवता. बालाजी मंदिरच्या बांधकामाला जवळजवळ 10-15 लाख रुपये तुम्ही दिले. नंतर सत्संग भवन राजस्थानी ह्याच्या बांधकामाला दिलं. मग हे तुमच्या भावाभावामध्ये चुलत्या पुतण्यामध्ये कधी काय गरज आहे ह्याला एवढं द्यायची त्याला एवढं द्यायची? आमच्याकडं पहिले 1993-1972 दुष्काळामध्ये परिस्थिती आमची निव्वळ नाजूक होती. आमचे मोठे बंधू त्यावेळेसपासून भक्त होते माऊली महाराजाचे. 2 नंबरचे भाऊ बद्रीनारायणजी बिदादा ह्या माऊलीचे स्नेही भक्त. त्यांच्या आशीर्वादा माऊलीच्या भक्तामुळेच आमच्या कुटुंबाला चालना भेटली. त्यांनी गावात आमच्या अगोदर मारुतीच्या सप्ताह चालू केला. त्यांनी महिना आमच्या गावी राहत होते. तेव्हापासून ते माऊली महाराज आमच्या पूर्ण घराची भक्ती होती. जे बी द्यायचं आहे
आमचे बंधू कोणतेही काही म्हणत नव्हते, जे द्यायचं माऊलीला देत होते. आणि जवळजवळ 25 वर्ष लगट सप्ताह चालू आहे, आणखीन बी चालू आहे आमच्या गावात वर्षाला माऊलीच्याच नावानं. इथं जवळजवळ 25 वर्षानं आहे. इथं बी थोडा एक पहिले अर्धा टेम्पो बी जात नव्हता माल, पण इथले सर्व आमचे आडते बंधू असतील, खरेदार बंधू असतील, कुमास्ते असतील, बाजार समिती असेल, यांनी सगळ्यांनी आम्हाला एवढा मोठा हातभार लावला की जवळजवळ 20-25 वर्ष, त्यामध्ये गट्टू शेट असेल, मी असन, असे आमचे असंख्य आहेत कार्यकर्ते आपले की यार्डातले हे माऊली भक्त आहेत. त्यांनी सगळ्यांनी गोळा करून एक प्रथा चालू केली. 25 वर्षाला 2 ट्रक माल जातो इथून जवळजवळ 15 लाख रुपयाचा. ती एक सेवा करण्याची संधी. त्याच्यामध्ये आमचं नाम मात्र असते योगदान, पण सगळ्या घटकाचं योगदान असते. एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आमच्या हातानं घडते, त्याच्यात आम्हाला आनंद आहे. अच्छा, आता मार्केटमध्ये जवळजवळ 17-18 वर्षापासून तुम्ही संचालक आहात. असे काही प्रसंग आठवतात का की बाबा त्या ठिकाणी तुम्ही आडत्याला, गाडीवानाला, हमालाला, शेतकऱ्यांना, संचालकाला समजावून सांगायची, ताणतणाव दूर करायची वेळ आली, अशा काही घटना आठवतात का? नाही, असं पुष्कळदा झालेलं ताणतणाव का मात्र बंद होण्यासाठी असेल, समजा पायली बंद होण्यासाठी असेल म्हणा, असे प्रसंग तणावपूर्वक झालेले आहेत. आडत्याचा असेल, खरेदारचा असेल, आडत ज्यावेळेस शेतकऱ्याची काढून व्यापारावर लागली त्यावेळेस बी तणावपूर्ण वातावरण होतात. त्यावेळेस बी चांगल्या पद्धतीनं जो मार्ग चांगला येईल, पॉझिटिव्हच आपण करत गेलो, त्याच्यामुळेच लोकाची आपल्या भावना होती. म्हणून तिसऱ्यांदा संधी दिली भयानं पण, आणि तिसऱ्यांदा एवढी टफ निवडणूक लोकाला वाटत नव्हतं की बाजार समितीत ह्या लोकलचे बाजार सिटीतील निवडून. तरीसुद्धा ह्या असल्या वातावरणातसुद्धा लोकांनी आम्हाला आपल्या कामाची पावती बघून, नेत्यावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला प्रचंड मताने निवडून दिले. त्यावेळेस बी फक्त कामाची पावती होती म्हणून आणि नेत्याच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो. आता उद्या 61व्या वर्षात तुम्ही पदार्पण करत आहात. काय आता 60 वर्षापर्यंत तसं तुम्ही कायमच लोकांना मदत करणं वगैरे तुमची भूमिका आहे. आता या तुमच्या सगळ्या जवळजवळ 5 दालमी, आरती 2, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट किती लोकांना आपण नोकऱ्या देता? 400 ते 500 कुटुंब आमच्या सगळ्या औसा, लातूर, लांबदाना मिळून सगळीकडे मिळून जगतात. ह्याच्यामध्ये काही दाळमेला असेल, आडत असेल किंवा किराणा दुकानं असेल, सगळीकडे मिळून एक 500 लोक जगतात आमचे. अच्छा, आमचे 2 भाऊ औशाकडे असतात, 2 भाऊ लांबदाण्याला असतात, 2 भाऊ आम्ही इथं असतो. 7 भावामध्ये 2 भाऊ एक्सपायर झालेत, 5 जण आम्ही जिवंत आहोत. तर 2 आम्ही इथं असतोय, 1 जण भाऊ औशाला, 2 गावाकडे असतात. गावाकडचे भाऊ शेती, किराणा दुकान आहे, औशाला पण किराणा दुकान आहे, आडत दुकान आहे, इथं आडत दुकान आहे, सगळे मिळून सगळे करतो आम्ही धंदा. भविष्यात आता वयाच्या 61व्या वर्षी आता नाना नानी पार्क मित्रमंडळ तुमचं मॉर्निंग क्लब आहे काय, मग त्या क्लबमध्ये काय काय उद्योग चालतात की बाबा? काही नाही, सकाळ सकाळी एक आपला एक स्वभाव आहे पहिल्यापासून, अगोदरपासून जिथे बी जाऊ तिथं माणसं जोडण्याचं काम आपण केलेलं आहे. यार्डात बी झालं तर आपण आलो तर माणसं जोडण्याचंच काम केलं आहे. त्यानिमित्ताने एक नानांनी पार्कला फिरत असताना एक कंपनी आपली ग्रुप तयार केला. एक 100 लोकांचं आमचं एक चांगलं मित्रमंडळ आहे. ते चांगल्या पद्धतीनं काय ते सामाजिक उपक्रम, कधी वाढदिवस असेल, कोणाचं कोण दवाखान्यात भेटायचं असेल, कोणाच्या लग्नाचं असेल, कधी संबंध झाले तर तिथे भेटायला जात असतो आम्ही सगळे ग्रुप मिळून. त्याची एक ओळख म्हणून एक नानांनी ग्रुपमध्ये एक आम्ही असतो. अच्छा, आता वयाच्या 61व्या वर्षानिमित्त पदार्पन करत असताना तुमच्या म्हणजे काय औषधातून, लातूर शहरातून काही आमदारकी लढवायची इच्छा आहे का नाही? नाही, ती काय अपेक्षा मी अगोदर पहिले केली होती. साहेब होते त्यावेळेस मुख्यमंत्री, त्या साहेबाचा आग्रह होता की तू तिकीट माग औषधामधून, आणि औषधामध्ये तिकीट देण्यासाठी साहेबांनी शेवटपर्यंत टोकाचा प्रयत्न केला. आत्ताच्या हल्लीच्या काळात मायक्रो मायनॉरिटी असल्यामुळं लोक चॉईस करत नाहीत, म्हणून आपण थोडं तो आपला छंद बाजूला ठेवलेला आहे. आणि आता राजकारणातून संन्यास घेऊन जेवढं लोकांची सेवा करता येईल घरी बसून तेवढं करावं अशी माझी मानसिकता झालेली आहे. आता राजकारणामध्ये तुम्ही आहात, मग तुम्हाला आंबेडकर जयंती, शिवजयंती, बसवेश्वर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, वेगवेगळ्या जयंत्या, उत्सव, लोक येतात, कुणाचं दवाखान्याचं आहे, हे आहे, सगळं करतो मी. तुमचे भाऊ लोक तुम्हाला म्हणत नाहीत का हे कशामुळं राजकारण, काय बाळूशेठ किंवा काय भाऊ हे तुमच्या राजकारणामध्ये
किती पैसे घालणार आहोत तुम्ही घरचे असं कधी नाही म्हणत नाही नाही तसं काही म्हणत नाही. तर पहिला अगोदर आल्यानंतर मी विचारतो, घरी सगळ्याशी चर्चा करूनच सगळं काम करतो. एकमेकाच्या संवादावरच होते. समजा छोटा बी भाऊ असला माझा, फोन करून विचारतो की बाबा असं किशोर असं आहे रतन काय करायचं आहे ते यस ठीक काका तुम्ही म्हणताल तसं करा असं विचार करून करतो आपण सगळं. त्याच्यामुळं कधी डिस्प्यूटचं कधी वातावरण आत्ता पण घरी झालेलं नाही. आता तुम्ही मार्केट कमिटीमध्ये दिवसेंदिवस जे म्हणजे काही दिवस फार दिवस मार्केट सौदा निघत नव्हता, तुम्हाला कंटाळा येत नाही काय की हे सगळे आडेल तट्टू भूमिका, कधी खरेदीदाराची, कधी आडत्याची, कधी शेतकऱ्याची, कधी गरिबांची येते? तुम्हाला वाटत नाही का आपल्याला आता इथं बस झाला, आता काम करण्यात काही राम नाही? तसं म्हणता येणार नाही ना. काय काय गोष्टी कुणाकुणाच्या अडचणी होत असतात म्हणून असे उद्भवतात प्रसंग. आता मध्ये मध्ये पार्ट्या काही दिवाळखोर निघून चालल्यामुळं काही अडत्याची मागणी होती की बाबा आम्हाला चेक द्यावं, काय तर सिक्युरिटी म्हणून करावं, म्हणून त्या हिशोबानं बाजार बंद पडला होता. त्याला बी आपण तोडगा काढलाच की खरेदीदार 24 तासात पैसे द्यायचं कबूल केलं, बाजार चालू झाला आहे. आता तर व्यवस्थिशीर बाजार चालू आहे सध्या. तर उद्या भविष्यात ज्यावेळेस अडचणी पडतात त्यावेळेस अजून त्याला फेस करावं लागेल. सगळ्याला मदतच करू, त्यावेळेस खरेदीदाराला विश्वासात घेऊन अडत्याला विश्वासात घेऊनच काम करू बाजार समिती मध्यस्थी करून. आता तुम्ही 18 वर्षापासून मार्केटमध्ये संचालक आहात. तुमचं ती मांजरा कारखान्याकडं जागा MIDC मध्ये घेतलेली आहे आणि मला वाटतं 1-2 वर्षात जर नाही गेलं तर ती जागा परत MIDCला द्यावी लागते. मग लोकांचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे? जागा काही जाणार नाही वापस. आमचं टेंडर निघालेलं आहे, काम चालू आहे सध्या. आमचे जवळजवळ रोडचे काम, शेल हॉलचे कॉल, संडास बाथरूमचे काम नेत्याच्या नेतृत्वाखाली आता सगळे मंजुरी होऊन 0 बजेटमध्ये भैयासाहेबांनी तो काम करून ते काम प्रगतीपथावर आहे सध्या. काम टेंडर सुटलेलं आहे, काम चालू आहे सध्या. MIDC काय वापस घ्यायचा विषय नाही. जागा आता 2 टप्प्यामध्ये होईल बाजार समिती. आता इथे जे लोक आता इथले लोक आहेत काही ते A बाजार समिती, B बाजार समिती. जसं जसं तिथं डेव्हलपमेंट होईल तसं तसं लोक इथले कमी होतील. समजा आता बीडला बी तसंच झालं होतं अगोदर, बाजार बाहेर जायला लोक जायला तयार नव्हते. मग A बाजार समिती आणि B बाजार समिती असं झाली. ज्या लोकाला गरजू लोक होते ते तिकडे गेले. पुन्हा वर्षभर फ्लो वाढत गेला, गर्दी बघून लोक बाहेर गेले सगळे लोक. तशा पद्धतीने इथं होईल, काय अडचण नाही. 150 एकर जागा साहेबांनी घेतलेली आहे. त्यातच खरं म्हणजे सगळे अमित विलासराव देशमुख साहेबालाच आहे तो बाजार समितीचा 150 एकर जागा टिकवून ठेवण्यासाठी. त्यांनी 3दा बाजार समितीची जागा MIDC परत घेत असताना सुद्धा त्यांनीच प्रयत्न करून पॅनल्टी वाचवून बाजार समितीला जाग्यात कायम ठेवण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आम्ही एक नाममात्र आहोत की बाबा प्रोसेसमध्ये आत्ता ती प्रगतीपथावर काम आहे. आणि इथल्यासुद्धा बाजारातली सगळी कामं प्रगतीपथावर आहेत. जो बरेचसे टेंडर झालेत. पावसाअभावी थोडं पेंडिंग पडलं आहे. तर गुत्तेदार वेळ लागल्यामुळे आता इतक्या रोडचे नाल्याचे सगळे काम इथं सुद्धा अंडरग्राऊंड लाईटचे सगळे कामं प्रगती सगळे टेंडर दिलेले आहेत इथले पण. हे पुढच्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये इथलं पण चांगलं चेहरामोहरा चांगला दिसेल तुम्हाला. तर लातूर मार्केट कमिटी ही आर्थिक उत्पन्न, मला वाटतं की तुम्ही जवळजवळ किती संचालक बघितले? 5 बघितले का 4? 3 बघितले आता पण. 3 संचालक. हां नाही तसं पहिल्या काळात वर्षाला बदल होता ना. मागच्या वेळेस 5 वर्ष होता एक ललितभाईचा काळ. आता हे बावणे साहेबांचा काळ. पहिल्या त्यावेळेस 6 सभापती बघितले, पुन्हा ललितभाई एक आणि आता बावणे 8-9 सभापती बघितले. तर ललितभाईच्या काळात जवळजवळ 60-70 कोटी काहीतरी FD होती. मग काही मोडणं सुरू झालं का नाही आता? नाही, काम भाईने काम चांगलंच केले. त्याने जवळजवळ 100 कोटी FD गोळा करून ठेवली. तीच FD होती म्हणून आज बाजार समितीचं वरच्या काम होऊ शकलं ना. त्यांना तर कुठलं होऊ शकत होतं. किती गेले मग त्यापैकी? आता 70 कोटीचं टेंडर आहे जवळजवळ. 70-75 कोटीचं जो टेंडर आमचं रोड, तिथलं लाईटचं, पुन्हा संडास बाथरूमचं, शेल हॉलचं, एवढं सगळं काम आता दिलेलं आहे. काम चालू आहे. बरं. बागा नंबर पाटीला चालू आहे काम. आता रोडचे काम चालू आहे सध्या. 5-6 महिन्यात तुम्हाला चित्र दिसेल चांगलं तिथं. नाही, MIDCचे रस्ते तर MIDC करून द्यायचे आहे ना? नाही ही त्या आता MIDC तुम्हाला फक्त लाईट वगैरे देईल तिथं. आमचे रोड मोठे आहेत ना, त्यांचे रोड छोटे असतात. ते का तर मोठे आम्ही काही बजेट, त्यांनी काही बजेट द्यावं असं करून ती MIDCचं रोड झाले फायनल आता. तर चांगलं प्रगतीपथावर काम आहे.
माने म्हणून कॉन्ट्रॅक्टर तिथं पण कुठले? दिलीप माने. बरं. हो, दिलीप मानेला काम दिलेलं आहे तिथं. अच्छा. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकंदरीत तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजे अजून मार्केट कमिटीच्या माध्यमातून समाजकारण पुन्हा धार्मिक काय करावं काय वाटतंय तुम्हाला? आणि जेवढं आत्तापर्यंत प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याचं काम किंवा आशीर्वादानं असंच थोडे पुढे आपणाला काम करण्याचा योग आला तर चांगलंच काम करू आपण. कुणाचं वाईट करायचा काही विषय नाहीच आपला कधी. आपणच शून्यातून निर्माण झालेलो आहे. सगळं आमच्या वडिलांनी फार खालून आपण वर गेलेलो आहोत. त्याच्यामुळं काय कुणाचं काही वाईट चित्तातलं किंवा आणि निष्ठा मात्र कायम आहे. देशमुखाविषयी निष्ठा कायम आहे आपला. काँग्रेसवर निष्ठा आहे का काँग्रेस नाही, देशमुखावर निष्ठा आहे आपली. काँग्रेसवर नाही. काँग्रेसचा विषय नाही, अपक्ष म्हणून नाही, देशमुख फॅमिली म्हणून देशमुख निष्ठा. तर एक चांगल्या प्रकारचं निष्ठा ठेवून तुम्ही काम करत आहात. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो. तुमच्या हातून गोरगरिबाचे धार्मिक सामाजिक काम भविष्यात हो आणि मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात एक आदर्श कुटुंब एकत्र राहणारं कुटुंब म्हणून बिरादा फॅमिलीची ओळख हो. आणि खऱ्या अर्थानं तुमचं नावच बालाप्रसाद ना काय, तर सारखं तुमचं लोकांना वेगवेगळ्या मार्गाने प्रसाद द्यायचा काम सुरू असते. तो वरचेवर वय जसं वाढेल तसं वृद्धिंगत हो आणि तुमचा नावलौकिक खूप खूप वाढो हीच मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब आणि दैनिकाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येस तुम्ही आम्हाला मुलाखत दिलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. आपण आपले दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल साहेब तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. 2 शब्द संपले.